नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आपण संख्या पाहत असतो। आता आज आपल्याला या ठिकाणी संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत। आता संख्या आपल्याला माहिती आहे, पहिल्यापासून आपल्याला शिकवलं जातं 1 2 3 4 किंवा 1 2 3 4 आहे ना। पण पुढे 5वी 6वी मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये संख्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्यांदा 5वी मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी देवनागरी लिपीमधून आपण आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये जातो। आंतरराष्ट्रीय लिपी म्हणजे काय, तर आपण त्यामध्ये इंग्रजीमध्ये अंक लिहितो 1 2 3 4 आहे ना। आज आपल्याला संख्यांचे प्रकार पाहायचे आहे। पहिला प्रकार बघा, आता काय म्हणतात, नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या कशाला म्हटलं जातं? नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात, तर त्यालाच नॅचरल नंबर म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? नॅचरल नंबर। नैसर्गिक संख्या या ठिकाणी 1 2 3 4 अनंत संख्या आपल्याला शेवटची सांगता येत नाही, अनंत पर्यंत असतात आहे ना। ज्याची सुरुवात नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून चालू होते? 1 2 3 4 5 6 अनंत, बरोबर। त्याचं एंडिंग पॉइंट आपल्याला सांगता येत नाही। दुसरा आपल्याला प्रकार या ठिकाणी बघायचा आहे, काय आता, तर त्यालाच आपल्याला पूर्ण संख्या म्हणतो। काय म्हणतो? पूर्ण संख्या। बघा आता काय सांगितलं, पहिला प्रकार सांगितला नैसर्गिक संख्या। कुठून सुरुवात होतात? 1 2 3 4 5 असे किती पर्यंत? पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून सुरुवात होते। 0 1 2 3 4 5 शेवट आपल्याला शेवटची संख्या सांगता येत नाही। दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहिले, कोणते? नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 किती पण, जोपर्यंत आपल्याला आकडे म्हणता येतात तोपर्यंत। पूर्ण संख्या 0 1 2 3 4 5 6 आहे ना, अनंत पर्यंत आपल्याला सांगता येतात। तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, काय पाहायचा आहे? पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्याला ज्यामध्ये धनपण संख्या असतात म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि ज्यामध्ये निगेटिव्ह नंबर असतात त्या संख्येला काय म्हटलं जातं, तर पूर्णांक संख्या म्हटलं जातं। आपल्याला नंबर लाईन माहिती आहे, संख्या रेषा माहिती आहे नाही, सगळ्यांनी संख्या रेषेचा अभ्यास केलेला असेल। तरी तुम्हाला या ठिकाणी बघा, संख्या काय असतात? अनंत असतात। या ठिकाणी -3 -2 -1 0 1 2 3 या पद्धतीने आपल्याला पूर्णांक संख्या सांगता येतील। म्हणजेच या ठिकाणी 3 आपण संख्या रेषेचे प्रकार आपण पाहिलेले आहेत। नैसर्गिक संख्या 1 2 3 4 त्यालाच नॅचरल नंबर म्हटलं जातं। दुसरं पूर्ण संख्या, त्यालाच होल नंबर म्हटलं जातं। 0 1 2 3 4 5 अनंत पर्यंत आहे, अनलिमिटेड आहे नाही। तिसरा प्रकार पूर्णांक संख्या, त्यालाच इंटिजर नंबर म्हटलं जातं। त्याची सुरुवात -3 -2 -1 0 1 2 3 4 अनंत, दोन्ही बाजूला ते अनंत असतात। आता या ठिकाणी एक बारकाई लक्षात घ्यायची, काय आता या ठिकाणी, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठे होते? 1। आता 1 2 3 4 कशामध्ये येतात, तर पूर्ण संख्यामध्ये पण येतात। म्हणजेच 1 2 3 4 हे पूर्ण संख्या पण असू शकतात आहे। आणि त्याच्यानंतर पूर्णांक संख्यामध्ये संख्या रेषेमधले सगळेच म्हणजेच ऋण संख्या आणि धन संख्या आणि त्यामध्ये 0 हे दोन्हीही संख्या त्यामध्ये काय असतात? पूर्णांक संख्या असतात। हे नीट बारकाईने लक्षात ठेवा, याचा वारंवार सराव करा, हे लक्षात राहील। हे सगळ्यात महत्वाचं आहे। ज्याला संख्या कळल्या त्याला बाकीच्या पुढच्या संख्येमध्ये काही अडचण नाही। चला तर मग नवीन भागामध्ये आपण भेटूया पुढच्या भागामध्ये। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।